स्क्रीन विजिबल आहे? येस टीचर. ओके. तर आपला मेनी टाइम्स, येस, हा लेसन चालू आहे. हाऊ मेनी टाइम्स. तर लास्ट टाइम इथपर्यंत आपण प्रॅक्टिस टाइम पर्यंत ए बी क्वेश्चन बघितले होते, पेज नंबर 132 पर्यंत. ओके. ओके. आता त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन आपण करूया. ओके. आता इथे दिलाय कम्प्लीट द मल्टिप्लिकेशन ट्री. आता इथे तुला एक ट्री दिलाय, मल्टिप्लिकेशन ट्री, तो आपल्याला कम्प्लीट करायचा. ओके. आता जसं बघ, इथे 10 दिलाय, तर 10 बघ कुठलं कोणाकोणाच्या टेबल मध्ये येतात, 2 च्या टेबल मध्ये येतात, 5 च्या टेबल बघा, 2 5 जार 10, 5 2 जार 10 आणि 10 1 जार 10 होतं. ओके. तसंच ओके. आता 12, तर 12 चे कुठले कुठले मल्टिप्लिकेशन कोणाकोणाच्या टेबल मध्ये येतात 12? 4 multiply 3, 6 multiply 2, 3 multiply 4, 2 multiply 6. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे 18. 3 multiply by 6, 9 multiply by 2, 2 multiply by 9, 6 multiply by 3. येस. नेक्स्ट 35. 7 multiply 7 multiply 5, 35 हाँ, multiply 1, 5 multiply by 7 is 5 35. multiply 35 multiply 1, हाँ, 5 multiply 7, 7 multiply 5. यस, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे 36. 6 multiply 6, 9 multiply 4, 36 multiply 1, 3 multiply 12, 2 multiply 18. यस. 2 multiply by 18, 9 multiply by 4, then 6 multiply by 6, 3 multiply by 12 सुद्धा येतं. ओके. Okay. तू असं पण लिहू शकते. आता 9 मल्टिप्लाय बाय 4 लिहिलंस ना, तर 4 मल्टिप्लाय बाय पण 9 लिहू शकते. 9च्या टेबल मध्ये सुद्धा 16 येतं, 4च्या टेबल मध्ये सुद्धा येतं. मग तुला पूर्ण जास्त करायची गरज नाही बसणार. ओके. पहिले Okay. जे नंबर्स तू लिहिते ना, आता 4 मल्टिप्लाय बाय 9, तर त्याचं उलट सुद्धा होतं, माहितीये ना. तर 4 हो. मल्टिप्लाय बाय 9, 9 मल्टिप्लाय बाय 4, तर ही एक जोडी लिहून टाकायची पटकन. दुसरी तू जोडी लिहिली 6 मल्टिप्लाय बाय 6, त्याची एकच जोडी आहे ना, दोन्ही साईडला 6 सेमच नंबर आहे. नंतर आहे नंबर 3 मल्टिप्लाय बाय 12. आता 3 मल्टिप्लाय बाय 12 केला आणि 12 मल्टिप्लाय बाय 3, असे दोन जोडी झाले. ओके. Okay. तसा हा ट्री तुला कम्प्लीट करायचा येईल करता नंतरचा पण. Yes, teacher. ओके. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. डी क्वेश्चन, हाऊ मेनी इन ऑल. ओके. इथे काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, ते आपण सॉल्व्ह करूया. आता दिलंय फर्स्ट द अलमारी. ओके. हॅज अ 4 शेल. देअर आर 5 बुक्स इन इच शेल्फ. हाऊ मेनी बुक्स आर इन द अलमारी. आता इथे एक अलमारी आहे, त्या अलमारीमध्ये 4 कप्पे आहेत, 4 शेल्फ्स आहेत, म्हणजे 4 कप्पे आहेत. ओके. आणि प्रत्येक कप्प्यामध्ये किती बुक्स आहेत? 5. ओके. 5. तर आपल्याला विचारलं टोटल किती बुक्स आहेत अलमारीमध्ये. तर आपण काय करणार? 4 मल्टिप्लाय बाय Multiply 5. हा, 4 हे शेल्फ आहे आणि किती बुक्स आहेत? 5 बुक्स आहे प्रत्येक शेल्फ मध्ये. मग 4 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 20 बुक्स. ओके. Okay. नेक्स्ट. आता नेक्स्ट काय दिलंय बघा. अ शर्ट हॅज अ 5 बटन्स. तर हाऊ मेनी बटन्स वुड 3 शर्ट्स हॅव. आता एका शर्टाला 5 बटन आहे, तर आपल्याला असे 3 शर्टाचे बटन्स किती आहे ते मोजायचे. तर काय करणार आपण? 5 multiply 3. येस. 5 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू किती बटन्स येतील? 5 15 तुझा, but येस, 15 बटन्स. तर 5 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 15 बटन्स. ओके. नेक्स्ट. देअर आर 4 फॅन्स. each fan has a 3 blades. So what is the total number of blades in all? आता तुला माहिती आहे. आता इथे सांगितलं त्यांनी 3 किती आहेत? 4 फॅन्स आहेत. ओके.
आणि आपल्याला माहितीये प्रत्येक फॅनला किती पात्या असतात? 3 पात्या असतात ना. तर अशा फोर फॅन्सला किती असतील ब्लेड्स टोटल? 4 multiply 3 is equal 21 blades. 12 blades. 12. 4 3 जार किती येतं? 12 येतं ना. येस. तर हो. 4 3 जार 12 ब्लेड्स. ओके. नेक्स्ट. अ बॉक्स कंटेन 6 ऍपल. एका बॉक्स मध्ये 6 ऍपल आहेत. ओके. हाऊ मेनी ऍपल्स इन ऑल व्हील 7 बॉक्सेस हॅव. आता एका बॉक्स मध्ये 6 ऍपल आहेत. असे 7 हे आहेत, 7 बॉक्स आहेत. तर किती टोटल ऍपल होतील? 6 multiply 7 is equal 42 apples. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. हाऊ मेनी कॉर्नर्स वुड 4 ट्रायंगल्स हॅव. आता एका ट्रायंगलला किती कॉर्नर्स असतात? 4. किती कॉर्नर्स असतात एका ट्रायंगलला? 3. 3. आणि आता आपल्याला 4 ट्रायंगलचे कॉर्नर काढायचे आहेत. मग काय करणार आपण? 4 multiply 3 is equal 12 corners. येस, व्हेरी गुड. कळालं? डी क्वेश्चन तर सॉल्व्ह करायचंय Yes. तुला. नेक्स्ट. सम मल्टिप्लिकेशन फॅक्ट्स. ओके. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचंय. फर्स्ट काय? 8 3 जार 8 is 24. येस. नेक्स्ट काय दिलंय? 5 डॅश जार 35. 5 multiply 7 is equal 35. येस. 3 डॅश इक्वल टू डॅश. 3 multiply 4 is equal 12. येस, काही तू लिहू शकतेस. नेक्स्ट. डॅश मल्टिप्लाय बाय 6 इक्वल टू 36. 6 multiply 6 is equal 36. येस. डॅश मल्टिप्लाय बाय डॅश इक्वल टू 42. आता कुठल्या टेबल मध्ये 42 येतात? 6 multiply 7 is equal 42. येस. नेक्स्ट. 10 मल्टिप्लाय बाय डॅश इक्वल टू डॅश. 10 multiply 5 is equal 50. येस. 5 मल्टिप्लाय बाय डॅश इक्वल टू 40. 5 multiply 8 is equal 40. येस. तर बाकीचे सॉल्व्ह करता येईल तुला तसेच. Yes, teacher. डॅश मल्टिप्लाय बाय डॅश इक्वल टू 54. कुणाच्या टेबल मध्ये 54 येतात? 9 च्या. हा. 9 6 जार 54. इथे लिहायचंय. ओके. नेक्स्ट. Okay. आता मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ 1. आता 1 टाइम्स 1 इज अ 1. 1 मल्टिप्लाय बाय 1 काय असतो? 1 असतो. ओके. 2 टाइम्स 1. 2 टाइम्स 1 घेतले तर किती येणार? 2 मल्टिप्लाय 2. बाय 1 2. 3 टाइम्स 1 घेतले तर 3. 4 टाइम्स 1 3. घेतले तर 4. हा. 4 टाइम्स घेतले तर 4 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 4. ओके. तसा हा पूर्ण Okay. टेबल काय करायचं तुला कम्प्लीट करायचं. येईल करता? Yes, वरचा टेबल teacher. लिहायचंय. इझी आहे. Okay. नेक्स्ट. आता हाय मल्टिप्लाइंग बिगर नंबर. Okay. ओके. Okay. आता मल्टिप्लाइंग बिगर नंबर. आता आपल्याला बिग नंबर, आता जे आपण टेबल छोटे 1 डिजिट नंबर आपण मल्टिप्लिकेशन शिकलो. ओके. 1 डिजिट नंबर म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 8, 2 मल्टिप्लाय बाय 5 असे शिकलो. आता आपल्याला काय करायचं? 2 डिजिट नंबर दिलेले असतील त्याला 1 डिजिट नंबरने काय करायचं? मल्टिप्लाय करायचंय. आता बघितलं एक क्वेश्चन दिलाय. 2 टॉफीज वेअर गिवन टू ईच स्टुडंट इन द क्लास. आता एक क्लास आहे. ओके. त्या क्लासमध्ये प्रत्येक स्टुडंटला एक एक टॉफी दिले. ओके. आणि मग त्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत? 34 स्टुडंट आहेत. किती आहेत? 34. 34 स्टुडंट. आणि प्रत्येकाला किती टॉफी दिलेत? सॉरी, 2 टॉफीज दिलेत. प्रत्येकाला किती टॉफीज दिलेत? 2 टॉफीज दिलेत. मग असे त्या क्लासमध्ये 34 स्टुडंट्स होते. त्या प्रत्येक मुलाला प्रत्येक 34 स्टुडंटला 2 टॉफीज दिलेत. मग आता आपल्याला विचारलंय किती टॉफीज पाहिजे त्यांना. प्रत्येकाला किती टॉफीज त्यांनी वाटल्या. तर आपण काय करणार बघा. काय लिहिणार? पहिले टोटल स्टुडंट प्रेझेंट. किती स्टुडंट्स होते एका क्लासमध्ये? 34. 34.
प्रत्येकाला किती भेटले? इच स्टुडंट गेट 2 टॉफीज. ओके, प्रत्येकाला 2 टॉफीज दिले. तर आपण काय करणार? 34 मल्टिप्लाय बाय 2. बरोबर ना? तर प्रत्येक आपल्याला टॉफीज किती आहे ते काढायचे आहेत ना. प्रत्येकाला किती टॉफीज भेटल्या टोटल एकदम पूर्ण त्या क्लासला? तर आपण काय करणार? 34 मल्टिप्लाय बाय 2. ओके, आता 34 मल्टिप्लाय बाय 2. आता तुला हे सॉल्व्ह करायचं. याच्यासाठी एक सिम्पल मेथड आहे. तुला मेथड सांगते मी. बघ इथे दिलंय. काय करायचंय? एक टेबल आखायचंय. टेबल तयार करायचं. ओके, तुला बोर्डवर ओके दाखवते. लिहून घे. आता 34 म्हणजे काय? 34 म्हणजे काय? 30 प्लस 4 ना. लिहून 34 ला घेते. आपण कसं लिहितो? 30 प्लस 4. बरोबर. ओके 3 टेन्स आणि 4 युनिट्स असतात ना. तर 30 ला आपण काय 34 ला काय लिहितो? 30 प्लस 4. तर काय करायचं? एक टेबल तयार करायचा असा. त्याच्यामध्ये 2 कॉलम्स असणार. ओके, एक ओके 30चा कॉलम असेल आणि एक 4चा कॉलम असेल. ओके, आणि आता आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, तर 2 हा 1 डिजिटच नंबर आहे. मग आपण इथे 2 लिहिणार. ओके, एकच रो येणार. ओके कळालं कसं केलंय? इथे 2 डिजिट नंबर आहे ना, म्हणून आपण याला स्प्लिट केलं. याला आपण वेगळं केलं. 34 ला कसं लिहिलं आपण? 30 प्लस 4 लिहिलं आणि 2 ला ऍज इट इज इथे लिहिलं. आता काय करायचं? आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. आता 2 30 जार किती येणार? 3 2 जार किती येतात? 6. हा, 3 2 जार 6 येतात. आता इथे 3 2 जार 6 लिहिला आणि 0 ऍज इट इज लिहायचं. झालं 60. ओके, 30 ओके 2 जार 60. आता 4 2 जार 8. 8. इथे 8 लिहिलं. ओके, आता हा आपला टेबल कम्प्लीट झाला. याच्यानंतर काय करणार? आता आपण हे जे नंबर्स आले 60 प्लस 8 या दोघांना ऍड करायचं. ओके, 60 प्लस 8 इक्वल टू काय येणार आन्सर? 68. येस, 68. तर तुला आन्सर काय भेटलं? 34 मल्टिप्लाय बाय 2. 34 मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर तुला आन्सर मिळणार आहे 68. कळालं? येस टीचर. ओके, तर असं डिफरंट इझी मेथडनी सॉल्व्ह करायचंय. इथे ओके त्यांनी तेच सांगितलं सगळं बघा. जी भारती आहे तिने तेच मेथड सांगितले. पहिले तिने सांगितले आपण काय करणार? 34 ला 30 प्लस 4 लिहिणार. ओके, आणि नंतर 2 ला आपण इकडे रोज मध्ये लिहिणार लेफ्ट साइडला. आणि मग नंतर आपण तसंच त्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचंय. आणि नंतर आल्यानंतर त्या दोन्ही बॉक्स मधल्या ज्या नंबर्स आहेत त्यांना काय करायचं? ऍड करायचंय. ओके, तर ओके झाले 68 टॉफीज. ओके नेक्स्ट, आता नेक्स्ट अजून एक दिलाय क्वेश्चन. काय दिलंय याच्यामध्ये? इन अ पिकनिक 4 फ्रुट्स वेर गिवन टू एव्हरी स्टुडंट. द नंबर ऑफ स्टुडंट वॉज 23. फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्रुट्स गिवन. आता एका पिकनिक मध्ये प्रत्येक पिकनिकला गेले सगळे स्टुडंट. हा, तर त्या पिकनिकला गेलेल्या सगळ्या स्टुडंटला एकेकाला किती 4 फ्रुट्स भेटलेत. ओके, प्रत्येक स्टुडंटला किती ओके 4 फ्रुट दिले? 4 फ्रूट दिले. आणि असे किती स्टुडंट आहेत? 23 स्टुडंट आहेत. तर आपल्याला सांगितलं टोटल किती फ्रुट्स त्यांना लागले. ओके, तर आपण काय करणार? ओके नंबर ऑफ स्टुडंट इन द पिकनिक. किती स्टुडंट्स आहेत पिकनिक मध्ये? 23. फ्रूट 23 गिवन, हा 23. नंतर फ्रुट्स गिवन टू इच स्टुडंट. प्रत्येक स्टुडंटला किती फ्रूट दिले? 4. 4. मग आपल्याला टोटल नंबर ऑफ फ्रुट्स कसे काढणार आपण? 23 मल्टिप्लाय 4. 4. आता आन्सर कसं येणार? 23 मल्टिप्लाय 4. आता 23 ला तू कसं लिहिणार? 23. आपल्याला टेबल मध्ये लिहायचंय ना 23. हो हा, आता इथे 23 दिलेलं आहे तुला. 23 दिलंय तर याला तू कसं स्प्लिट करणार? कसं वेगळं करणार? काय लिहिणार याला? 20 प्लस 3. ओके, ओके तर इथे पहिल्या कॉलम मध्ये येणार 20, दुसऱ्या कॉलम मध्ये येणार 3. आणि प्रत्येकाला किती फ्रुट्स भेटलेत? 4. ते इथे लिहायचे. ओके, आता ओके याला मल्टिप्लाय करायचंय. 20 मल्टिप्लाय बाय 4 करायचं इथे, आणि इथे 3 मल्टिप्लाय बाय 4 करायचं.
आता 20 मल्टिप्लाय बाय 4 किती येणार 80. 80. आणि 3 मल्टिप्लाय बाय 2 4 काय येणार 12. आणि नंतर 12. आता जे आन्सर आलंय त्याला काय करायचं आपण ऍड करायचं 80 प्लस 12 इक्वल टू 92. ओके. तर काय किती फ्रुट्स झाले टोटल फ्रुट्स 92. येस बघ इथे आन्सर दिलेलं पण त्यांनी. ओके ओके. कळाली मेथड. येस टीचर. हा तर इथे प्रॅक्टिस टाइम दिलेले बघ मल्टिप्लाय. ओके तर हे सगळे तुला सॉल्व करायचे. चल मला एक सॉल्व करून दाखव हा 22 मल्टिप्लाय बाय 3. Multiply by 3. 3 multiply 2. 3. पहिले कसं करणार 22 ला कसं लिहिणार तू. 22 ला 3 plus 2 multiply 3 is equal 60. 60 plus 6 is equal 66. येस पहिले आपण इथे 22 ला लिहिणार 20 प्लस 2. ओके बरोबर. ओके. हो 22 ला 20 प्लस 2 लिहिणार ना आपण. हो. नंतर टेबल तयार करायचं. ओके टेबल तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 कॉलम करायचे. पहिल्या कॉलम मध्ये काय येणार 20 दुसऱ्या कॉलम मध्ये येणार 2. आणि आपल्याला काय दिलंय 3 दिलंय तर 3 इथे लिहिणार आपण. 1 डिजिट नंबर आपण इकडे लिहिणार. ओके आता ओके. 22 3 20 जार काय येणार 60. 60. आणि 2 3 जार 6. आता या दोघांना आपण काय करायचं 60 प्लस 6 काय येणार 60. 66. ओके. ओके तर आन्सर ओके. काय आलं 22 मल्टिप्लाय बाय 3 चा आन्सर काय आलंय 66. 6. ओके असं या मेथडने सॉल्व्ह करायचंय सिस्टमॅटिक तेव्हाच मार्क्स भेटतील. ओके ओके. नेक्स्ट आहे 43 मल्टिप्लाय बाय 2. याला कसं सॉल्व्ह करणार सांग मला. 43 ला कसं वेगळं करणार तू. 43 ला कसं लिहिशील. 43 ला 43 40 प्लस 3 कॉलम बनवून हा 40 सेकंड याला हम्म 3. हम्म येस 40 सेकंड याला 3. नेक्स्ट आणि इकडे काय लिहिणार या साईडला काय लिहिणार 2. 2. आता 42 जार सांग मला काय आन्सर येईल 42 80. 80. येस आणि 3 2 जार 6 6. मग आता या दोघांना काय करणार तू प्लस प्लस. आन्सर काय आलं 86. येस 86. ओके ओके. करता येतील सॉल्व हे सगळे. येस टीचर. सगळे असेच सॉल्व करायचे आहेत. ओके टीचर होमवर्कला पण ना. हा होमवर्कला सॉल्व करायचे सगळे. ओके नेक्स्ट ओके. आता याच्या वर्ड प्रॉब्लेम सुद्धा दिले ते सुद्धा आपण बघून घेऊया. ओके. काय वर्ड प्रॉब्लेम दिले बघ. फर्स्ट गेस द आन्सर देन कॅल्क्युलेट. ओके अ ओके. फ्लावर हॅज अ 5 पेटल्स. ओके एका फ्लावरला किती पेटल्स आहेत 5 पाकळ्या आहेत. अ बंच ऑफ फ्लावर्स हॅज अ 13 फ्लावर्स. आता एक बंच आहे फ्लावरचा त्याच्यामध्ये 13 फ्लावर्स आहे. तर हाऊ मेनी पेटल्स आर देअर इन अ बंच. आता त्या बंच मध्ये किती पेटल्स असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता एका फ्लावरला किती पेटल्स असतात 5 पेटल्स सांगितले त्यांनी. असे 13 फ्लावर्स आहेत. मग 13 फ्लावर्सचे पेटल्स किती होतील Guess 13 is more than 10 and less than 20. 10 times 5 is 50. 20 times 5 is 100. So 31 times 5 is between 50 and 100. Calculate 31 multiply 5 is equal 10. 10 multiply 5 plus 3 multiply 5 is equal 50 plus 15 is equal 65. येस पण गेस करायचं राईट आहे. गेस राईट केलंय. सॉल्व करताना कसं सॉल्व करायचं 13 मल्टिप्लाय बाय 5 येणार. टोटल नंबर ऑफ पेटल किती येतील
टोटल नंबर ऑफ पेटल्स किती येणार? 65. हा, पण पहिले किती फ्लावर्स आहेत? 13 फ्लावर्स आहेत आणि त्याला प्रत्येकाला 5 पेटल्स आहेत. त्याचा आन्सर कसं काढणार तू? त्याच मेथडने काढायचंय. ओके, 13ला कसं लिहिणार तू? 10 + 3 असं लिहायचंय. नंतर मग तो टेबल तयार करायचा आहे. ओके, 10, 3, इथे 5, 5 10s are 50, 5 3s are 15, तर 15 + 50 = 65. ओके, ओके. कळालं? तिथे होमवर्कला पण असेच सॉल्व करू. हो, होमवर्कला टेबल सॉल्व करायचंय, टेबल काढायचंय. नेक्स्ट, ओके. a book has a 64 pages. So what will be the total number of pages in 8 such a book? तर एका बुक मध्ये 64 पेजेस आहेत, असे 8 बुक आहेत. तर प्रत्येक किती टोटल पेजेस होतील सगळे मिळून? 64 is more than 60 and less than 70. 60 times 8 is 40. Uh, 64 multiply 8 is equal 60 multiply 8 plus 4 multiply 8 is equal 480 plus 32 is equal 512. येस. नेक्स्ट, काय सांगितलंय? स्टुडंट स्टँड इन अ रो in the assembly. There are 6 rows of students. Each row has a 17 students. So how many students are there? आता प्रत्येक जण असेंब्ली आहे, त्यांचा हॉल आहे मोठा, तिथे सगळेजण एकदम एका रांगेत उभे आहेत. ओके, सगळे स्टुडंट. तर प्रत्येकाचे किती स्टुडंटचे किती रोज आहेत? 6 रोज आहेत. ओके, आणि प्रत्येक Okay. रोज मध्ये किती किती स्टुडंट्स आहेत? 17. 17. येस, तर आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट सांगितले, किती स्टुडंट्स असतील? तर किती असतील? 70 multiply 6 is equal 10 multiply 6 plus 7 multiply 6 is equal 60 plus 42 is equal 102. Yes. Next, a design has a flower. A design has a 3 flowers in it. A piece of cloth has a 17 such a designs. How many flowers will be on a cloth? आता एका कपड्यावर बघ कसे डिझाईन दिले. तर असे 3 फ्लावर्स आहेत. ओके, एका रो मध्ये. तर असे किती रोज आहेत? 17. 7 हा, तर किती फ्लावर्स असतील टोटल? 70 multiply 70 multiply 3 is equal 10 multiply 3 plus 7 multiply 3 is equal 30 plus 21 is equal 51. येस, 51 फ्लावर्स. तर असं फुल सेंटेन्स मध्ये लिहायचंय. हा, टोटल नंबर्स ऑफ फ्लावर ऑन द क्लोथ इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 17 इक्वल टू 51 फ्लावर्स. शेवटी आन्सर असं द्यायचंय, कारण हे वर्ड There. प्रॉब्लेम आहेत ना. हो. हा, तर आपल्याला फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचे. ओके, तर एवढं कळालं? बिग नंबरचं मल्टिप्लिकेशन, 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन कळालं? टीचर फुल सेंटेन्स कसा लिहायचा मला ब्लॅकबोर्ड वर दाखवा. ओके, आता लास्ट वाला क्वेश्चन होता ना फ्लावरचा, तर त्याचा आन्सर कसं लिहिशील तू शेवटी? टोटल, एक मिनिट, टोटल टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ फ्लावर्स नंबर FLOWER फ्लावर ऑन द क्लोथ on the CLOTH इक्वल टू equal 3 to 3 × 17 इक्वल टू 51 फ्लावर्स असं लिहायचं. सगळं वरती ओके कॅल्क्युलेशन केल्यावर तुला आन्सर मिळेल ना, 51 आहे, मग ते शेवटी लिहायचं. ओके कळालं? ओके टीचर. नेक्स्ट,
तसंच आता टू डिजिटनी टू डिजिट दोन्ही जे नंबर्स असतील ते टू डिजिट वाले असतील, तर तेव्हा आपण कसं मल्टिप्लिकेशन करायचं? ओके, ते बघूया. आता इथे बघ दिलंय, हाऊ मेनी इन 23 डझन. ओके, आता एका डझन मध्ये, आता 23 डझन मध्ये किती असतील ते त्यांनी आपल्याला विचारलंय. आता मेनी थिंग्स आर सोल्ड बाय द डझन. फॉर एक्झाम्पल बँगल्स, बनानास आर ऑफन सोल्ड बाय द डझन. आता आपण त्या खूप काही गोष्टी आहेत अशा डझन मध्ये विकत घेतो, घेतो ना वजन, जसं बांगड्या, बांगड्या डझन मध्ये विकत घेतो, केळी आपण डझन मध्ये विकत घेतो. तर त्यांनी आपल्याला सांगितलं की 23 डझन्स म्हणजे किती डझन, किती नंबर येतील त्याच्यामध्ये. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक डझन म्हणजे काय, 12. ओके, 1 डझन बनानाज मीन्स 12 बनानाज. आता तू गेली काय बनाना घ्यायला आणि तू बोलली 1 डझन बनाना द्या, तर त्याच्यामध्ये किती येणार, 12 बनानाज येणार. ओके, तर ओके. तसंच आपल्याला काय करायचंय, 23 डझन काढायचंय. आता 1 डझन मध्ये किती आहे, 12 आहे, तर 23 डझन्स मध्ये किती येणार, 23 मल्टिप्लाय बाय 12. बरोबर. हो. हा, तर आता 23 मल्टिप्लाय बाय 12 हे कसं सॉल्व्ह करणार, आता आपण तसंच सॉल्व्ह करायचंय. फक्त आता इथे 2 रोज वाढतील. एक रो होता ना आपला या साईडला, लेफ्ट साईडला, तर आता 2 होतील. आता बघ 23 ला कसं लिहिणार तू, 20 प्लस 3. +3. हा, आणि नंतर काय 12 आहे, 12 ला कसं लिहिणार, 10 प्लस 2. ओके, ओके. समजलं एवढं. आता आपल्याला काय करायचं, 23 येस. मल्टिप्लाय बाय 12 करायचं, त्याचा टेबल तयार करायचा. ओके, टेबल मध्ये 2 कॉलम्स आपले, 23 तर तसेच आहेत, 2 कॉलम्स येणार, 20 इथे येणार, इथे 3 येणार. ओके, आता इथे 2 नंबर्स वाढलेत ना आपले, इथे 12 झाले ना, 2 डिजिट नंबर हो. झाला ना इथे, तर इथे 2 हो. रोज येतील. तर इथे एक रो कशाचा येईल, 10 चा येईल, दुसरा रो येणार 2 चा येईल. कळालं. हो. हा, आता काय करा, आता तसंच मल्टिप्लिकेशन करायचं. आता 10 नी 20 ला मल्टिप्लाय करा, इथे काय येणार, 10 मल्टिप्लाय बाय 20 येणार. ओके, इथे येणार 10 मल्टिप्लाय बाय 3 येणार, इथे येणार 2 मल्टिप्लाय बाय 20 येणार, आणि इथे येणार 2 मल्टिप्लाय बाय 3 येणार. ओके, प्रत्येकाने तसंच मल्टिप्लाय करायचं. आता 10 20 जर किती येतं, 200. 200. ओके, ओके. 10 3 जर किती येतं, 30. 30. 2 4 20 जर 40, 40. आणि 2 3 जर किती येतं, 6. ओके, 6. कळालं. आता हे हो. सगळे नंबर्स आले आपले, 200 30 40 6. तर हे सगळे नंबर्स आपल्याला काय करायचे, ऍड करायचे, जसं मगाशी केलं. 200 प्लस 30 प्लस 40 प्लस 6. ओके, काय आन्सर येते बघ, ओके. 6 ऍज इट इज येणार इथे, 3 प्लस 4 किती येतं, 7, आणि 2 7. ऍज इट इज. आन्सर काय आलं, 276. आलं ना आन्सर. हो. तर 23 मल्टिप्लाय बाय 12 केलं तर आन्सर काय आलं, 276. तर बघ किती डझन्स आले, किती बनानाज येतील 23 डझन मध्ये, 276. बघ इथे आले आन्सर, 23 डझन बनानाज इज 276 बनानाज. ओके. कळालं. येस टीचर. येस, तर आपण जे बाकीचे ते नंतर घेऊयात, हे नंतर आपण सॉल्व्ह करूया अजून. आतापर्यंत फक्त तू आता हे जे आपण बघितले 2 डिजिटला 1 डिजिटने कसं मल्टिप्लाय करायचं तेवढं तू सॉल्व्ह हो. कर. ओके, तर ओके. इथे जो क्वेश्चन आहे ना लास्ट वाला फ्लावर्सचा डिझाईनचा, त्या क्वेश्चन पर्यंत हो. सगळे क्वेश्चन इथून सॉल्व्ह कर. कुठून, आपलं मल्टिप्लिकेशन ट्री पासून स्टार्ट झालं ना, हो. तर मल्टिप्लिकेशन ट्री नंतर हे सगळे पेज नंबर 134 कम्प्लीट तुला सॉल्व्ह करायचं आहे. नंतर पेज नंबर 135 वरचा हा टेबल तुला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, हे सॉल्व्ह एक्झाम्पल ओके. नको लिहू, सॉल्व्ह एक्झाम्पल नको लिहू, जे फक्त सॉल्व्ह करायला सांगितलेत ना आपल्याला, क्वेश्चन दिले तेवढंच फक्त कर. ओके. कळालं. ते या फ्लावर पर्यंत, हा डझन वाला आपण नंतर घेऊया परत एकदा, पण हा फ्लावर हो. वाला आहे ना, फ्लावर विल बी ऑन द क्लॉथ, इथपर्यंत सॉल्व्ह कर होमवर्क मध्ये. ओके, ओके. टीचर, मेचेल्स बिग नंबर्स करायचे. कुठलं, पेज नंबर 135. मी प्ले इन बिग नंबर. मल्टिप्लाइंग इन बिग बिग नंबर.
तो क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे तुला, तो नको सॉल्व्ह करू. तो बघून जे सॉल्व्ह करायला सांगितलंय तुला क्वेश्चन फक्त हे आहेत ना, हे सॉल्व्ह करून दिलेत ना इथे क्वेश्चन, आन्सर दिलाय ना त्यांनी. हा. पेज नंबर 137 आणि पेज नंबर 136 हे 2 पेज नको लिहू. डायरेक्ट पेज नंबर 138 म्हणजे जे तुला प्रॅक्टिस टाइम करायला दिले क्वेश्चन विचारले तेच फक्त सॉल्व्ह कर. ओके. ओके ओके टीचर. ओके ओके. इथेच. बाय बाय टीचर. बाय.